नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स ऑफ ए मेटल रिंग. एक मेटल रिंग घेतले, त्याचे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स घेतलेले आहेत आणि तशा परिस्थितीमध्ये त्याला काय केले बघा. आर कनेक्टेड टू टू टर्मिनल्स ऑफ लेफ्ट गॅप ऑफ ए मीटर ब्रिज. हे काय केले बघा. हे जर तुम्ही मीटर ब्रिज जर कन्सिडर केलं तर या मीटर ब्रिजच्या लेफ्ट गॅप मध्ये ही अशी रिंग जोडलेली आहे. बघा त्यांनी कशी इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. हे त्याचे दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले बघा त्याने. हे लेफ्ट गॅप मध्ये जोडलेलं आहे. रेझिस्टन्स ऑफ 11 ओहम. इथं 11 ओहमचा रेझिस्टन्स राईट गॅप मध्ये कनेक्ट केलेला आहे. 11 ohm connected in right gap. If null point is obtained at a distance of 45 centimeter from left end, find the resistance of the metal ring. मग हे जर असं कन्सिडर केलं तुम्ही इथं, तर इथं नल पॉइंट जो मिळालेला आहे तो डावीकडून 45 सेंटीमीटर सांगितलाय. याचा अर्थ इकडं 55 सेंटीमीटर असणार आहे. टोटल 100 सेंटीमीटर असते. मग आपण काय करूया, या रिंगचा हाफ पार्ट एवढा जो आहे इकडला, त्याचा रेझिस्टन्स आर कन्सिडर करूया. म्हणजे इकडला पण रेझिस्टन्स आर होईल. बघा आपण कन्सिडर करू त्या पद्धतीनं. म्हणजे रेझिस्टन्स आर आणि आर हे दोघं पॅरलल मध्ये होतील. त्याच्यावरून त्याचं टोटल रेझिस्टन्स पॅरलल कॉम्बिनेशन मधला फाइंड आउट करू आणि कंडिशन वापरूया. मीटर ब्रिजची आन्सर मिळून जाईल त्याचं. ॲझ्युम दॅट कॅपिटल आर इक्वल टू resistance of half part of the metal ring. Therefore, in a left gap, there is parallel combination of two resistances, each of कॅपिटल आर. प्रत्येकाची व्हॅल्यू आहे कॅपिटल आर. मग आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कसं होणार, 1/RP इक्वल टू 1/R प्लस 1/R. दिस इज इक्वल टू 2/R होणार. म्हणजेच आर पी इक्वल टू R/2 हे लेफ्ट गॅप मध्ये येणार आणि राईट गॅप मध्ये 11 ओहम आहे. नाउ बाय बॅलन्सिंग कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन नुसार काय होणार बघा. लेफ्ट गॅप मध्ये आरपी, राईट गॅप मध्ये 11. दिस इज इक्वल टू 45 डिव्हायडेड बाय 55 हे असे येणार. मग आर पी ची व्हॅल्यू आहे R/2. ते इथं वापरतोय. तोपर्यंत इथं हे 11 पलीकडे पाठवतोय मी. 45/55 इंटू 11. 11×5 = 55 होणार आणि हे 5×9 45 येणार. Therefore R/2 इज इक्वल टू 9 येणार. बघा लक्षात येते का. Therefore R इक्वल टू 18 ओहम येणार. मग हा एका हाफचा रेजिस्टन्स झाला. टोटल रेजिस्टन्स ऑफ वायर म्हणजे याची दुप्पट करावी लागेल. Therefore टोटल रेजिस्टन्स
ऑफ, त्याला काय म्हटले त्यांनी, मेटल रिंग म्हटले बरोबर. टोटल रेझिस्टन्स ऑफ मेटल रिंग इक्वल टू 18 प्लस 18, असे दोन भाग आहेत त्यामुळे त्यांची बेरीज करावी लागेल. 36 ओहम हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए पोटेन्शियोमीटर वायर हॅज ए लेंथ ऑफ 1.5 मीटर, रेझिस्टन्स ऑफ 10 ओहम, त्याचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ सेल ऑफ EMF 4 व्होल्ट अँड इंटरनल रेझिस्टन्स 5 ओहम. त्याच्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेला जो सेल आहे त्याचं EMF सांगितलंय, इंटरनल रेझिस्टन्स सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. तर पर सेंटीमीटर पोटेन्शियल ड्रॉप त्यांनी विचारलेला आहे. तर याच्यासाठी जरा बेसिक इन्फॉर्मेशन पहिल्यांदा कन्सिडर करूया काय आहे ते. जर समजा मी ही पोटेन्शियोमीटर वायर जर अशी दाखवली पद्धतीनं, तर या पोटेन्शियोमीटर वायर मधून आपण करंट या डिरेक्शन मध्ये सेंड करणार आहे. त्याच्यासाठी लागणारी जी बॅटरी आहे ती बॅटरी इथं जोडतोय. त्यानंतर इथे की दाखवतोय आणि इथं एक्सटर्नल रेझिस्टन्स RH दाखवतोय. हे असं जोडलेलं असेल त्याला. इथं जी बॅटरी आहे त्याचं EMF E, इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल r, इथं की K, हा रिओस्टॅट RH, आणि हा वायरचा रेझिस्टन्स, पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स, म्हणून मी त्याला RP असं कन्सिडर करतो. आता या पूर्ण सर्किटमध्ये टोटल रेझिस्टन्स काय होणार, RP, इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल r आणि RH. इथं करंटला जायला दुसरा मार्गच नाहीये, हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे या तिघांचीही बेरीज करून तुम्हाला टोटल रेझिस्टन्स फाइंड आउट करावा लागेल. आपण एकदा हा फॉर्म्युला तयार करू, मग नंतर या प्रॉब्लेम कडे आपण येऊया. मग टोटल रेझिस्टन्स किती होईल बघा. टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट इज इक्वल टू पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स, एक्सटर्नल रेझिस्टन्स आणि स्मॉल r या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स. मग याच्यावरून आपल्याला करंट फाइंड आउट करावं लागेल. करंट येणार I इक्वल टू E अपॉन RT, दॅट इज इक्वल टू E अपॉन RP प्लस RH प्लस स्मॉल r हे असेल. आता हा करंट या पोटेन्शियोमीटर वायर मधून पास झाल्यानंतर तुम्हाला या पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉस, AB वायर असं कन्सिडर करतोय, त्याच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल काढावं लागेल. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस वायर इक्वल टू व्ही घेतोय त्याला मी. व्ही इक्वल टू, आता काय करावं लागेल, या करंटला या वायरच्या रेझिस्टन्सनं मल्टिप्लाय करावं लागेल. I इंटू RP हे असेल. मग I किती आहे ते इथं वापरतोय. देअरफॉर व्ही इक्वल टू I च्या ठिकाणी हे येणार आहे E अपॉन RP प्लस RH प्लस स्मॉल r इंटू RP. ही I ची व्हॅल्यू फक्त त्या ठिकाणी वापरली. आता मला पाहिजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. मग मी या वायरची लेंथ कन्सिडर करतोय पहिल्यांदा, कॅपिटल L. इफ capital L equal to length of potentiometer wire, then potential drop per unit length हे काढायचं आहे आपल्याला, इज इक्वल टू व्ही अपॉन एल. हा जो व्ही चा फॉर्म्युला इथं तयार केलेला आहे, याला फक्त एल न डिव्हाइड करायचं आहे.
मग हे मी असं लिहितोय, ई अपॉन आर पी प्लस आर एच प्लस स्मॉल आर, ह्याला तसंच ठेवतोय सेपरेट, हा करंट आहे तिथला. त्यानंतर इंटू रेझिस्टन्स, म्हणजे हे झालं पोटेन्शियल, डिव्हायडेड बाय लेंथ, असा हा फॉर्म्युला आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये वापरावा लागेल. तर याच्यामध्ये, या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जे काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा सगळं कलेक्ट करूया. गिव्हन डाटा, वायरची लेंथ सांगितलेली आहे 1.5 मीटर. मी त्याचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करतोय, कारण पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर विचारलेलं आहे, म्हणून त्याचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन केलं. पोटॅन्शिओमीटर वायरचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे 10 ओहम. त्याच्यानंतर ईएमएफ 4 व्होल्ट सांगितलेला आहे. त्याचा इंटरनल रेझिस्टन्स सांगितलेला आहे 5 ओहम. आणि विचारले पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजेच पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, त्यालाच अजून एक शब्द आहे पोटेन्शियल ग्रेडियंट, माहिती असू दे तो पण शब्द. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. तर माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आर पी ते आहे, आर एच एक्सटर्नल रेझिस्टन्स ह्याच्यात दिलेलं नाहीये, मग जे दिलेलं नसेल ते काढून टाकायचं. त्या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंज करायचं. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ इज इक्वल टू, हेच असं लिहिलं तरी पण चालेल. इथं फॉर्म्युला असेल ई अपॉन आर एच, तेवढं याच्यामध्ये येणार नाही कारण ती व्हॅल्यू त्यांनी दिलेली नाही. इथं पुढं आर पी डिव्हायडेड बाय पर युनिट लेंथ कॅपिटल एल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ इज इक्वल टू, ईएमएफ ई किती आहे, 4 व्होल्ट आहे, डिव्हायडेड बाय आर पी आहे 10, इंटरनल रेझिस्टन्स आहे 5, इथं वापरलं, इंटू आर पी ते परत एकदा 10, आणि लेंथ आहे 150 सेंटीमीटर, 150, या पद्धतीनं आहे. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, हे इथल्या इथंच कॅन्सल करतोय. 4 डिव्हायडेड बाय 15 इंटू 15 होणार बघा ते, 10 आणि 5 15, 15, पर्याय नाही त्याला, काय आता काम तर करावंच लागेल. 15चा वर्ग 225 हे असं होणार. आता हे एवढंच कॅल्क्युलेशन मला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. आता बघायचं, लॉग टेबलनं आपल्याला सोडवावं लागेल. 40चा 60 21 येणार, तुम्ही चेक करू शकता इथून. 22चा 5 मध्ये म्हणजे 2 पॉइंट, 22चा 5 मध्ये आहे 22, 3 4 5, 22चा 5 मध्ये येणार 35 22 येणार. यांची वजाबाकी करायची आहे. 2 आणि 9 11 झाले, 3 आणि 9 12 झालं, 1 6 आणि 4 10, 6 मधून 4 गेले, उरले 2, हे येणार 12 पॉइंट 24चा 9 मध्ये 9चा मेन डिफरन्स, पॉइंट 24 त्याचा 9 मध्ये 9चा मेन डिफरन्स, म्हणजे ते येणार 1778 येणार. पॉइंट 1778, 1 पॉइंट असं त्याला मांडावं लागेल आपल्याला. 1.778 इंटू 10⁻², हे असेल.
मग डेसिमल पॉईंट दोन घर डावीकडे सरकवून घेऊया. म्हणजे 0.01788 व्होल्ट पर सेंटीमीटर. इथं त्यांनी जसा प्रश्न विचारलेला आहे तसं मी लिहितोय. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर, हे एवढं येईल त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A potentiometer wire 4 meter long has a resistance of 4 ohm. What resistance must be connected in series with the wire? म्हणजे external resistance विचारलाय. And a cell of EMF 2 volt having internal resistance of 2 ohm to get a potential drop. Potential drop त्यांनीच दिलाय, external resistance विचारलेला आहे. पोटेन्शियल ड्रॉप सांगितलंय त्यांनी 10⁻³ व्होल्ट पर सेंटीमीटर. याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा लेंथ आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावी लागेल. गिव्हन डाटा. पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ सांगितलेली आहे 4 मीटर, म्हणजे 400 सेंटीमीटर. त्यानंतर पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे 4 ओहम. व्हॉट रेझिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ द वायर? एक्सटर्नल रेझिस्टन्स, त्याला आपण रिवोस्टॅट म्हणतो, तो विचारलेला आहे. सेलचं ईएमएफ त्यांनी दिलेलं आहे 2 व्होल्ट. त्यानंतर त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स सांगितलेला आहे 2 ओहम. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर दिलेला आहे, तो आहे 10⁻³ व्होल्ट पर सेंटीमीटर. पुढचा सेक्शन. आता आपल्याला परत एकदा तोच फॉर्म्युला वापरावा लागेल. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, त्यालाच आपण असं पण लिहिलेलं होतं मगाशी. मग ह्याच्यामध्ये काय काय येते जरा बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. ते ई अपॉन, म्हणजे हे ईएमएफ, पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स, हा एक्सटर्नल रेझिस्टन्स, हा इंटरनल रेझिस्टन्स, इंटू आर पी अपॉन एल असं आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, त्यांनी जे काय काय दिलेलं आहे ते, आणि पुढे सॉल्व्ह करू, बघूया काय काय होते. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ तो त्यांनी दिलेला आहे 10⁻³ ईएमएफ सांगितलेला आहे 2 व्होल्ट, डिव्हायडेड बाय आर पी आहे 4, आर एच काढायचं आहे, स्मॉल आर आहे 2, इंटू परत एकदा आर पी 4, लेंथ येणार 400, असं आहे. आता याला सिम्प्लिफाय करूया आणि आर एच किती येते तेवढं बघूया. इथं 4 ने याला भाग घालवते, हे होणार 100 10⁻². त्यानं इकडं डायरेक्ट मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे 10⁻³ इंटू 100. दिस इज इक्वल टू 2 अपॉन आर एच प्लस 6 हे असेल. आता हेच पुढे सोडवायचं आहे आपल्याला. हे किती होणार? 10⁻⁻1 होणार हे. दिस इज इक्वल टू 2 अपॉन आर एच प्लस 6. मग ही सगळीच टर्म मी इकडे घेतोय. आर एच प्लस 6 इक्वल टू 2 अपॉन 10⁻⁻1. हे 10⁻⁻1 वरती गेल्यानंतर 10⁻+1 होणार, म्हणजेच हे येणार 20, आणि आर एच इक्वल टू 20 - 6, दॅट इज इक्वल टू 14 ओहम. सो त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The resistance of a potentiometer wire is 8 ohm. Its length is 8 meter. A resistance box and a 2 volt battery are connected in series with it.
व्हॉट शुड बी द रेझिस्टन्स इन द बॉक्स, एक्सटर्नल रेझिस्टन्स जो जोडलेला आहे त्याचा रेझिस्टन्स विचारलाय. इफ इट इज डिझायर्ड टू हॅव ए पोटेन्शियल ड्रॉप ऑफ, ही व्हॅल्यू जरा बघा व्यवस्थित, 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर सांगितले. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ असा दिलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यात इंटरनल रेझिस्टन्स दिलेला नाहीये. तेव्हा बघा हे गिवन डाटा कलेक्ट करूया सगळा. पोटेन्शिओमीटर वायरचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे 8 ओहम. त्यानंतर त्याची लेंथ सांगितलेली आहे 8 मीटर. पुढं रेझिस्टन्स बॉक्स सांगितलेला आहे. बॅटरीचं ईएमएफ सांगितलेलं आहे 2 व्होल्ट. इंटरनल रेझिस्टन्स दिलेलाच नाहीये. व्हॉट शुड बी द रेझिस्टन्स इन द बॉक्स म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स विचारलेला आहे. आणि पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ही व्हॅल्यू 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर अशी त्यांनी दिलेली आहे. मग 1 × 10⁻⁻⁶ होणार मायक्रोव्होल्ट म्हणजे, आणि मिलीमीटर म्हणजे 10⁻⁻3, आणि ह्याचं युनिट बदलणार व्होल्ट पर मीटर होणार. हे टोटल किती होते बघा. देअर फोर व्ही अपॉन एल इक्वल टू हे होणार 10⁻⁻, हे वरती गेल्यानंतर +3 होणार. टोटल होणार 10⁻⁻³ व्होल्ट पर मीटर. पुढचा सेक्शन घेतोय फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ याला आपण फॉर्म्युला असा लिहिलेला आहे व्ही अपॉन एल. हे नोटेशन लिहिलं आता मी. व्ही अपॉन एल इक्वल टू हे काय काय होणार बघा. ई अपॉन टोटल रेझिस्टन्स, ह्याच्यामध्ये फक्त पोटेन्शिओमीटर वायरचा रेझिस्टन्स आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स एवढंच आहे. इंटरनल रेझिस्टन्स त्यांनी दिलेला नाहीये. आर पी अपॉन एल हे असेल. मग ही डाव्या बाजूची जी व्हॅल्यू आहे ती येते 10⁻⁻3. उजव्या बाजूला बघा ईएमएफ आहे 2 व्होल्ट. त्यानंतर आर पी आहे 8. आर एच फाइंड आउट करायचं आहे, त्याला मी तसंच ठेवतोय. इंटू आर पी ते आहे 8 डिव्हायडेड बाय लेंथ पण आहे 8च, त्यामुळे हे कॅन्सल होईल इथं. आता हे 8 प्लस आर एच पूर्ण इकडे घेतोय. दिस इज इक्वल टू 2/10⁻³ हे असं करून घेतोय. देअरफॉर 8 प्लस आर एच इज इक्वल टू 2 × 10⁻⁻, हे प्रति गेल्यानंतर 10⁻³ होणार, म्हणजेच हे येणार 2000. देअरफॉर आर एच इक्वल टू 2000 - 8, म्हणजेच आर एच इक्वल टू 1992 ओहम हे असेल. 1992 ओहम हा एक्सटर्नल रेजिस्टन्स तिथं सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ along wire is 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर. हे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ आहे. इफ द ईएमएफ ऑफ ए सेल balances against a length 216 सेंटीमीटर ऑफ धिस पोटेन्शियोमीटर वायर. एक सेल घेतलेला आहे त्याचा, त्या सेलचं ईएमएफ या पोटेन्शियोमीटरच्या 216 सेंटीमीटरला बॅलन्स करते म्हणून सांगितले. म्हणजे ही बॅलन्सिंग लेंथ त्यांनी दिलेली आहे त्या ईएमएफ साठी, त्या सेलच्या ईएमएफ साठी. फाइंड द ईएमएफ ऑफ द सेल. मग आता इथं तुम्हाला या पोटेन्शियल ग्रेडियंटचा नेमका वापर कसा होतो ते समजेल. गिव्हन डाटा.
फक्त त्यांनी काय दिलेलं आहे, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ दिलेलं आहे. यालाच आपण मगाशी काय म्हटलं होतं, व्ही अपॉन एल ही व्हॅल्यू यांनी सांगितलेली आहे 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर. यालाच आपण आता के कन्सिडर करणार आहे. 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर. प्रत्येक मीटरसाठी एवढं पोटेन्शियल ड्रॉप असणार आहे. हा तिथला कॉन्स्टंट होईल. आता त्यांनी म्हटले ईएमएफ ऑफ द सेल बॅलन्सेस लेंथ दिलेली आहे. बॅलन्सिंग लेंथ त्यांनी सांगितलेली आहे, त्याला मी L1 म्हणतोय, स्मॉल एल म्हटलं तरी चालेल, 216 सेंटीमीटर आहे. मग ह्याच मीटर मध्ये 2.16 मीटर हे असेल. फाइंड द ईएमएफ ऑफ द सेल, त्याला मी E1 म्हणतोय. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला असा येईल E1 इक्वल टू के इंटू ब्रॅकेट L1. के इथं जसा काढलेला आहे तसाच इथं पण लिहितोय. स्मॉल के कॅपिटल के कुठलंही वापरलं तर इथं कॅपिटल लिहिलेलं आहे म्हणून ते वापरलं. देअरफॉर E1 इक्वल टू के ची व्हॅल्यू आहे 5 × 10⁻³ इंटू 2.16 असेल. 216 सेंटीमीटर त्याचं या पद्धतीनं कन्व्हर्शन करून घेतलेलं आहे. E1 इक्वल टू 5 न फक्त याला मल्टिप्लाय करा. 5 × 30 0 हातचे 3 5 × 1 5 आणि 3 8.5 2 10 10.80 गुणिले 10चा वजा तिसरा घात हे असेल. एवढं व्होल्टेज येणार. जर 10 ची पॉवर सगळीच जर रिमूव्ह करायची म्हटलं तर डेसिमल पॉईंट 3 घर डावीकडे घ्यावा लागेल. 0.01080 व्होल्ट हे असं त्याचं फायनल आन्सर येईल. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. When two cells of EMFs E1 and E2 are connected in series so as to assist each other, their balancing length on a potentiometer is found to be 2.7 मीटर. ज्यावेळेला ते असिस्टिंग मोड मध्ये आहेत त्यावेळेला बॅलन्सिंग लेंथ 2.7 मीटर मिळते. When the cells are connected in series so as to oppose each other, आता ते अपोजिंग मोड मध्ये आहेत, बॅलन्सिंग लेंथ 0.3 मीटर. कंपेअर द EMFs ऑफ द टू सेल्स. पहिली बॅलन्सिंग लेंथ त्यांनी सांगितलेली आहे 2.7 मीटर. दुसरी बॅलन्सिंग लेंथ सांगितलेली आहे 0.3 मीटर. आणि EMFs जे आहेत ते कम्पेअर करा असं सांगितलेलं आहे. कम्पेअर करा म्हणजेच त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. बाय इंडिव्हिज्युअल सेल्स मेथड किंवा यालाच तुम्ही सम अँड डिफरन्स मेथड म्हटलं तरी पण चालते. तर त्याच्यामधला जो फॉर्म्युला आहे E1 अपॉन E2 इक्वल टू L1 प्लस L2 डिव्हायडेड बाय L1 मायनस L2 असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आता. देअरफॉर E1 अपॉन E2 इक्वल टू L1 प्लस L2 म्हणजेच 2.7 प्लस 0.3
डिव्हायडेड बाय 2.7 मायनस 0.3 म्हणजे हे होणार 3 डिव्हायडेड बाय 2.4 म्हणजेच 30/24. देअरफॉर E1 अपॉन E2 इक्वल टू हे किती होणार 6 30 6 चौक 24 मग 4 1 4 पुढं 0.25 येते बघा. याचं फायनल आन्सर ह्याचा जो रेशो आहे तो रेशो एवढा येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. द EMF of a cell is balanced by a length of 120 centimeter of a potentiometer wire. ही दिलेली आहे पहिली बॅलन्सिंग लेंथ L1. When the cell is shunted by a resistance of 10 ohm, त्या सेलच्या अक्रॉस जर 10 ओहम रेजिस्टन्स तुम्ही जर कनेक्ट केला तर त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ ही कमी होते, 20 सेंटीमीटरनं कमी होते म्हटलं. पहिली किती आहे 120 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरनं कमी म्हणजे 100 सेंटीमीटर घ्यावं लागेल. हे झालं 100 सेंटीमीटर, हे L2 होईल. फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल गिव्हन डाटा. पहिली बॅलन्सिंग लेंथ डायरेक्ट त्या सेलला बॅलन्स करणारी, सेलच्या EMF ला बॅलन्स करणारी 120 सेंटीमीटर. एक्सटर्नल रेझिस्टन्स त्या सेलच्या अक्रॉस जोडला 10 ओहम. त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ 20 सेंटीमीटरनं कमी होते म्हटले. म्हणजे 120 - 20 दॅट इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे असेल. आणि विचारले त्यांनी इंटरनल रेजिस्टन्स विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. स्मॉल r इक्वल टू r इंटू ब्रॅकेट L1 अपॉन L2 -1 असा फॉर्म्युला आहे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. स्मॉल r इक्वल टू कॅपिटल R आहे 10 ओहम. L1 अपॉन L2, L1 आहे 120 डिव्हायडेड बाय L2 आहे 100 -1 हे असेल. मग आता इथं सिम्प्लिफिकेशन, हे 0 कॅन्सल होईल. इथं 1.2 होणार, ते 1.2 -1 होणार. देअरफॉर R इक्वल टू 10 इंटू 0.2 होणार, म्हणजेच हे येणार 2 ओहम. हा त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A cell balances against a length of 200 centimeter on a potentiometer wire when it is shunted by a resistance of 8 ohm. शंटेड बाय रेजिस्टन्स ऑफ 8 ओहम आहे, याचा अर्थ ही बॅलन्सिंग लेंथ म्हणजे L2 आहे त्या एक्सपेरिमेंट मध्ये. त्यावेळेचा हा रेजिस्टन्स आहे. द बॅलन्सिंग लेंथ रिड्युसेस बाय 40 सेंटीमीटर. हीच बॅलन्सिंग लेंथ 40 सेंटीमीटरनं कमी होते. मग 200 वजा 40 म्हणजे 160 सेंटीमीटर. व्हेन इट इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम. अनेकदा सांगितले बघा, शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम. याचा अर्थ 200 वजा 40 म्हणजे 160 सेंटीमीटर. ही परत एकदा तुम्हाला L2 चीच व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. याचा अर्थ L1 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेलीच नाही आहे. सेकंड पार्ट जो आहे रेझिस्टन्स सेलच्या अक्रॉस जोडण्याचा, तोच पार्ट, त्याचीच इन्फॉर्मेशन यांनी 2 वेळा दिलेली आहे, हे लक्षात घ्या. कॅल्क्युलेट द बॅलन्सिंग लेंथ व्हेन द सेल इज इन ओपन सर्किट. हे बघा इथं विचारले बघा L1. ज्या वेळेला त्या सेलच्या अक्रॉस तुम्ही काहीही कनेक्ट केलेलं नाही,
म्हणजेच तो सेल ओपन सर्किट आहे त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ काढा, म्हणजे L1 फाइंड आउट करायचा आहे. अल्सो कॅल्क्युलेट द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल, आणि सेलचा इंटरनल रेझिस्टन्स पण फाइंड आउट करा. इम्पॉर्टंट टाईप आहे, व्यवस्थित करून ठेवा. बघा काय काय आता इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती. गिव्हन डाटा. पहिली बॅलन्सिंग लेंथ त्यांनी सांगितलेली आहे 200 सेंटीमीटर. त्यावेळेचा रेझिस्टन्स आहे 8 ओहम. दुसरी बॅलन्सिंग लेंथ त्यांनी सांगितलेली आहे 40 सेंटीमीटरनं कमी होते. मग 200 वजा 40 म्हणजे हे किती होणार, 160 सेंटीमीटर. त्यावेळेचा रेझिस्टन्स, एक्सटर्नल रेझिस्टन्स असेल 4 ओहम. नवीन बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करा म्हटले. थांबा 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 थांबा, माझं नोटेशन चुकलेलं आहे. मगाशी एक्सप्लेन करताना सगळं सांगितलंय, पण इथं नोटेशन चुकलेलं आहे. ह्या दोनही व्हॅल्यूज सेकंड पार्ट मधल्या आहेत, त्यामुळे एकाला L2 म्हणतोय, दुसऱ्याला L2 डॅश म्हणतोय. हे लक्षात घ्या. L1 त्यांनी विचारलेलं आहे, शिवाय इंटरनल रेझिस्टन्स पण त्यांनी विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपला बेसिक फॉर्म्युला असा आहे, स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर इंटू L1 अपॉन L2 -1. मग इंटरनल रेझिस्टन्स तर सेमच राहणार आहे, फक्त सेल आणि त्याच्या अक्रॉस, सेल तोच आहे, त्याच्या अक्रॉस जोडलेला रेझिस्टन्स बदललाय आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ त्यांनी बदललेली आहे. L1 तोच आहे, L2 चेंज केलेला आहे आणि रेझिस्टन्स चेंज केलाय. त्यामुळं हा एकच फॉर्म्युला मला 2 वेळा वापरावा लागेल. हे बघा, L1 तेच राहील, इथं L2 येणार -1, आरच्या ठिकाणी मी R1 केले. दिस इज इक्वल टू, इथं R2 घ्यायचं, आता इथं येणार L1 अपॉन L2 डॅश घ्यायचं -1. त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा की या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सेकंड पार्टची इन्फॉर्मेशन 2 वेळा दिलेली आहे. मग त्या पद्धतीनं तुम्हाला चेंजेस करावे लागतील. मग आता ह्या फॉर्म्युलाकडे आपण परत नंतर येऊ. आता हे एवढंच सोडवायचं आहे. R1 किती आहे बघा, R1 आहे 8 इंटू ब्रॅकेट L1 साठीच चाललंय सगळं. L2 पहिली व्हॅल्यू आहे 200 -1. दिस इज इक्वल टू R2 किती आहे 4 इंटू ब्रॅकेट L1 फाइंड आउट करायचं आहे. L2 डॅश ते आहे 160 -1. तर हे एवढं आपल्याला सिम्प्लिफाय करून पहिल्यांदा L1 काढावं लागेल. आता हे किती होणार बघा, या 4नं इकडं डिव्हाइड करतोय, म्हणजेच 4 दुने 8 हे असं घेतो इथं, आणि ह्या 2नं आत मल्टिप्लाय करून घेते. मग हे काय होणार बघा बरं, 2 न इथं मल्टिप्लाय केलं, लिहितोय मी, नेक्स्ट स्टेपला कॅन्सल करतोय, -2. दिस इज इक्वल टू L1 अपॉन 160 -1. इथं काय होईल, इथं हे होणार L1 अपॉन 100 होणार. हे L1 अपॉन 160 घेऊया इकडं. L1 अपॉन 100 मायनस L1 अपॉन 160. दिस इज इक्वल टू, हे -2 इकडे आल्यानंतर प्लस होईल, म्हणजे हे असेल. आता याचा लसावी येणार 160. 1600 करावं लागेल ह्याला, म्हणजे इथं 16 न मल्टिप्लाय करा, इथं 10 न मल्टिप्लाय करा. दिस इज इक्वल टू 1. हे सिम्प्लिफाय करून घ्या, म्हणजे हे किती होणार आहे, इथे येणार 6L1 हे असं येईल.
इथं L1 इक्वल टू हे असं येईल, म्हणजेच हे असं येईल. L1 इक्वल टू हे किती होणार बघा, 3 दूने 6, उरले 2, त्याचं होणार 20, 3 संग 18, परत 20, 3 संग 18, हे असंच वाढत जाणार. 266.67 ही त्याची इनिशियल बॅलन्सिंग लेंथ आपल्याला मिळेल. बघा बरोबरती त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला L1 फाइंड आउट करा म्हणून. इथं विचारले बघा L1, ते L1 या पद्धतीने येईल. आता आपल्याला इंटरनल रेझिस्टन्स R फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी तुम्ही कुठलेही पहिली कंडिशन वापरा, नाहीतर दुसरी कंडिशन वापरा, कुठलीही वापरली तरी चालेल. R1 घेतोय मी इथं, L1 अपॉन L2 -1. याच्यामध्ये आता व्हॅल्यूज वापरूया आपण. स्मॉल r इक्वल टू R1 पहिला आहे 8 ओहम आहे तो. त्यानंतर L1 इथं तयार आहे 266.67 डिव्हायडेड बाय L2. त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ किती होती, पहिल्यातली 200. 200 - 1 हे असं येणार. आता हे सोडवावं लागेल आपल्याला. देअर फोर स्मॉल r इक्वल टू 8. असं सोडवून घेतोय, हे असं येईल. किंवा 266.67 म्हणजे किती होतं, 800/3 होतं बघा इथं. हे बघा इथं आहे 800/3. ते जर इथं वापरलं तर जरा जास्त सोपं होईल. बघूया आपण तिथं वापरून. देअरफॉर r इक्वल टू 8 इंटू या अंशातील 2 मिनिटं त्याला तसंच ठेवतोय. देअरफॉर r इक्वल टू करावं लागणारच आहे कॅल्क्युलेशन काहीतरी. आता इथं बघा ह्याचं टोटल किती होईल, हे 8, 1-2 मिनिटं होऊ दे 8ला तसंच. 800 - 600 होणार ते, म्हणजेच 200/3 डिव्हायडेड बाय 200 हे असेल. म्हणजे हे 200ला 200 कॅन्सल होईल आणि हे येणार 8/3. आता इथं आणि परत मगाशी 800/3 होतच बघा. तर परत पहिल्यांदा 3 दूने 6 होणार, उरले 2, हे परत पुढं हे असं असं वाढवत जावा आणि हे त्याचं फायनल आन्सर येते बघा. हा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स येतो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. When a resistance of 12 ohm is connected across a cell, 12 ओहमचा रेझिस्टन्स सेलच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे, याचा अर्थ हा सेकंड पार्ट आहे. इट्स टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स इज बॅलन्स्ड बाय 120 सेंटीमीटर ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर. याचा अर्थ हे L2 दिलेलं आहे पहिल्या पार्ट मधलं. When a resistance of 18 ohm is connected across the same cell. आता दुसरा रेझिस्टन्स जोडलेला आहे, म्हणजे सेकंड पार्टच करायचा आहे. एक्सपेरिमेंट मधला सेकंड पार्ट तो 2 वेळा त्यांनी परत ह्याच्यामध्ये दिलेला आहे. द बॅलन्सिंग लेंथ इज 150 सेंटीमीटर. याचा अर्थ परत एकदा L2 दिलेला आहे. फाइंड द बॅलन्सिंग लेंथ व्हेन द सेल इज इन ओपन सर्किट. L1 विचारले. ऑल्सो कॅल्क्युलेट इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल. स्मॉल r पण विचारले. सेम मगाशी जसा सोडवला प्रॉब्लेम आपण त्याच टाईपचा आहे, फक्त व्हॅल्यूज बदललेले आहेत. टाईप मात्र हा करून ठेवा, इम्पॉर्टंट टाईप आहे. गिवन डाटा L2 सांगितलेलं आहे त्याने. किती सांगितले, पहिलं 120 सेंटीमीटर.
आणि त्याचा रेझिस्टन्स त्यांनी दिलेला आहे. तो रेझिस्टन्स आर म्हणू आपण त्याला, 1-2 मिनिटं. 12 ओहम. त्यानंतर दुसरा एक रेझिस्टन्स त्यांनी जोडलेला आहे, त्याला आपण आर डॅश कन्सिडर करू. 18 ओहम एक्सटर्नल रेझिस्टन्स. त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ L2 डॅश ती सांगितलेली आहे 150 सेंटीमीटर. तर ओपन सर्किटची बॅलन्सिंग लेंथ म्हणजे L1 विचारले, आणि इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे स्मॉल आर विचारलेला आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर्म्युला असा आहे. ठीक आहे, मग आता हाच फॉर्म्युला आपल्याला 2 वेळा यूज करायचा आहे. कॅपिटल आर इंटू L1 अपॉन L2 -1. दिस इज इक्वल टू, इथे येणार आर डॅश इंटू L1 अपॉन L2 डॅश -1. हे असे फॉर्म्युला तोच आहे, फक्त व्हॅल्यूज त्यांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, त्या आता त्याच्यामध्ये आपण वापरूया. पहिलं आर आहे 12 इंटू ब्रॅकेट L1 अपॉन L2 ची व्हॅल्यू आहे 120 -1. त्याच्यानंतर आर डॅश सांगितलेला आहे 18 ओहम. L1 तसंच ठेवा. L2 डॅश सांगितलेला आहे 150 -1. हे असं एवढं सगळं त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये वापरून घेतलेल्या आहेत. आता हे सोडवूया. ह्याला 6×2 = 12, 6×3 = 18. आता ह्या दोन ना आता मल्टिप्लाय करतोय. इथे येणार 2L1 अपॉन 120 -2. दिस इज इक्वल टू 3L1 अपॉन 150 -3. मग आता व्हॅल्यू तर प्लस आली पाहिजे, मायनस येऊन चालणार नाही, नाहीतर दुसऱ्या बाजूला पण मायनस येईल. अजून एक काम करूया, इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. हे असेल म्हणजेच हे येणार L1 अपॉन 60 -2. दिस इज इक्वल टू L1 अपॉन 50 -3. हे असेल. आता -3 ला इकडे घेतोय, म्हणजे इकडे आल्यानंतर 3 - 2 होईल. तोपर्यंत इकडं होणार L1 अपॉन 50 मायनस L1 अपॉन 60. ते तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, इकडे आल्यानंतर प्लस होईल. दिस इज इक्वल टू 1. इथं मी लसावी घेतोय 6×5 = 30. 300 घेऊन टाकू, काय अडचण नाही. इथं 6L1 मायनस इथं 5L1 हे असेल. therefore 1 इक्वल टू L1 अपॉन 300. therefore L1 इक्वल टू 300 सेंटीमीटर ही त्याची पहिली बॅलन्सिंग लेंथ, म्हणजे त्याच्या अक्रॉस रेझिस्टन्स न कनेक्ट केलेला ओपन सर्किट मधली बॅलन्सिंग लेंथ एवढी. तर याच्यानंतर काय करायचं, कुठलाही एक सेट फॉर्म्युल्याचा किंवा व्हॅल्यूचा वापरायचा. नाव स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 अपॉन L2 -1. therefore स्मॉल आर इक्वल टू, पहिल्या व्हॅल्यूज काय बघून घ्या. 18 ओहम एक आहे, नाही पहिली 12 आणि 120 आहे बघा. 12 ओहम आणि 120 सेंटीमीटर. 12 ओहम. त्यानंतर L1 300 सेंटीमीटर आहे आणि हे 120 सेंटीमीटर आहे, असं आहे.
देअरफॉर स्मॉल आर इक्वल टू, हे कॅन्सल होईल. याला सरळ 12 मल्टिप्लाय करून घ्या. 12 आत मल्टिप्लाय केलं की 30, हे 12 12 कॅन्सल होते, -12 हे असेल. देअरफॉर स्मॉल आर इक्वल टू, बघा किती होते, 30 मधून 2 28 आणि 10 वजा केले की 18 ओहम. हा त्याचा इंटरनल रेसिस्टन्स आहे. हे त्याचं फायनल आन्सर.